गणेशोत्सवामध्ये यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सवाला जास्त प्राधान्य दिलं जातंय. म्हणूनच मुंबईमधल्या दादर भागामध्ये महापौर निवासस्थानी कृत्रिम तलावाची इथे निर्मिती करण्यात आलेली आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन, त्याचबरोबर 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आणि आता अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन या कृत्रिम तलावामध्ये केलं जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे या कृत्रिम तलावाची इथे निर्मिती करण्यात आली असून इको फ्रेंडली संकल्पना राबवण्यात येत आहे. या तलावामध्ये शाडूंच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं. प्रदूषणाला आळा बसावा यासाठीच हा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेनं राबवण्यात आलेला आहे. या तलावामध्ये अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. सकाळपासून आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर सकाळपासून आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 30हून अधिक घरगुती गणपतीचं विसर्जन इथे करण्यात आलेलं आहे. तसंच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे गणेश भक्त इथे आवर्जून उपस्थित असतात. लाईव्ह गार्ड सुद्धा ते सुद्धा तैनात ठेवण्यात आलेले आहेत इथे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत या आपल्या लाडक्या बाप्पाला आज अखेरचा निरोप दिला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मनाली पवार, IBN लोकमत, मुंबई.